नमस्कार मैत्रिणींनो, मेजवानी बाय सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत डाळ भात आणि शेंगदाण्याची चटणी। चला तर मग इथे मी मूग डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे। चला तर आपण हे पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। ही डाळ मी कुकरला शिजवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेला आहे अर्धा, 2 मिरच्या, हळद आणि मीठ। चला तर मग व्यवस्थित मिक्स करून आपण हे कुकरला शिजवून घेणार आहोत। इथे मी कुकरला 2 शिट्या काढून घेतलेल्या आहे। डाळ आपली शिजून झालेली आहे, काढून घेऊया। आता आपण या डाळीला फोडणी देणार आहोत। त्यासाठी इथे मी फोडणीसाठी 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, कोथिंबीर। आता आपण या खलबत्त्यामध्ये एकदम बारीक करून घेणार आहोत। छानपैकी आपलं लसूण, जिरा आणि कोथिंबीर बारीक झालेली आहे। आता आपण काढून घेऊया। चला तर मग डाळीला फोडणी देऊन घेऊया। इथे मी 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी आणि लसूण, कोथिंबीर आणि जिरे जे आपण बारीक करून घेतलेलं आहे वाटप, ते टाकून घेऊया। हिंग टाकून घेतलेला आहे। आता यांना छानपैकी तेलामध्ये भाजून घेऊया। छानपैकी भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये डाळ टाकून घेऊया। इथे जरा डाळ थोडी घट्ट आहे, तर यामध्ये मी आणखी थोडं पाणी ओतून घेऊया आणि छानपैकी उकळी येऊ देऊया। आपल्या डाळीला उकळी आलेली आहे, डाळ शिजून तयार झालेली आहे। इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, हेही स्वच्छ धुवून घेऊया 2 ते 3 पाण्याने। हा भात कुकरला न लावता आपण हा टोपामध्ये शिजवून घेणार आहोत। आपला भात शिजवून झालेला आहे, झाकण ठेवून घेऊयात। आता इथे आपण शेंगदाण्याची चटणी करणार आहोत। त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, जिरा आहे, लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर। आता आपण हे भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली होती, शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। शेंगदाणे भाजून घेऊयात आपण। आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊयात। मिरच्याही छानपैकी आपल्याला भाजून घ्यायच्या आहे, मिरच्यांना डाग लागेपर्यंत। बघू शकता आपल्या मिरच्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत। इथे मी कोथिंबीर धुवून घेतलेली होती, म्हणून त्यामध्ये टाकलेली आहे। आता आपले सगळं साहित्य भाजून झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। यामध्ये मी जिरं टाकून घेऊया 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। चला तर हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे आपलं। आता आपण मी इथे कढई तापत ठेवलेली होती, इथे तेल ओतून घेऊया। जी शेंगदाण्याची चटणी आपण मिक्सरला फिरवून घेतलेली होती, ती यामध्ये टाकून घेऊया।
छानपैकी खरपूस अशी आपण भाजून घेणार आहोत या चटणीला. तुम्ही जर एकदा केली ते 15 ते 1 महिना अजिबात आरामशीर टिकवू शकतात. अजिबात खराब होत नाही. आपली शेंगदाण्याची चटणी भाजून झालेली आहे. त्याला तर मग आपण ताट तयार करून घेऊयात. इथे मी डाळ टाकून घेऊयात. भात टाकून घेतलेला आहे. त्यासोबत शेंगदाण्याची चटणी आणि काकडी. वरतून आपण तूप सोडून घेतलेलं आहे. चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटूया आणखी एक नवीन